आता माझा परिचय तर मला थोडंच माहिती आहे माझ्याविषयी. आम्ही यूट्यूबवरच माहिती पाहिलेली आहे. गोल्डमॅनच्या व्यतिरिक्त सांगतो, अगदी 14-15 वर्षांपासून अयुथया मॉनेस्ट्री थायलंडचा मी प्रॉडक्ट आहे. तर मी माझं 48 देशांमध्ये बुद्धिझम निगडीत भ्रमण झालेलं आहे. अँड इथे जो आहे जसं तुम्ही सांगितलं की वी आर गोईंग फॉर द कॉन्स्टिट्यूशन. माझी इच्छा आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण समृद्ध व्हा. हे आता टॅगलाईन त्याला जॉईन करा. कारण आपण शिकलो पण अक्कल घाण टाकली. आपण पैशासाठी कोणाच्या संघटनात जातोय हे पण आपल्याला कळत नाही. एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये तुमचा संघर्ष संपायला लागला. तर बाबासाहेबांच्या मॅक्झिमम डिग्रीज इकॉनॉमिक्समध्ये होत्या. सो लेट्स फर्स्ट इकॉनॉमिकली तुम्ही गावामध्ये जाऊन आपण त्यांना बिझनेसेस कसे देऊ शकतो आणि त्याच्यासाठी माझी काही मदत लागेल, आय एम रेडी फॉर इट. कारण आपण धम्मावर बोलू शकतो, आपण कॉन्स्टिट्यूशनवर, पण ते सगळं बोलून जर मी इकॉनॉमिकली साऊंड नसेल तर मग ते कसल्याच फायद्याचा होणार नाही. आज आपलीच मुलं तिकडे आहेत. ठीक आहे. तर माझी इच्छा आहे की ॲज यू पीपल आर रिस्पॉन्सिबल सिटीजन्स अँड रिस्पॉन्सिबल आंबेडकराइट्स, तो instead of with other things, those are important. I am not degrading it or demeaning it, but I just want that our generation now financially जोपर्यंत साऊंड होणार नाही, गद्दार एका स्पेसिफिक एन्व्हायरमेंट मध्ये जन्माला येतात. म्हणजे गरिबी असते, लाचारी असते ती, आणि ती सध्या आपल्याकडे आहे. म्हणून जर तुमच्यासारखी लोक पुढे घेऊन त्यांना बिझनेससाठी मार्गदर्शन करू शकले असतील, म्हणजे जर करू शकत असाल तर इट वुड बी व्हेरी. सो फर्स्ट बिकम रिच दॅन बिकम फिलॉसॉफर, ते असं म्हणतात, तसं आपण केलं तर बरोबर. ओके. सो एनिवेज, थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी अँड वेटिंग फॉर मी. आय एम रिअली सॉरी की थोडा उशीर झाला माझ्याकडे. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. And thanks for coming, sir. Nice to see you.